पुण्यात गोरक्षकांच्या नावाखाली एका ट्रक चालक तरुणाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय आणि यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत आंबेगाव पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून काही गोरक्षकांनी चालकाला बाहेर काढत त्याला बेदम मारहाण केली। यावेळी मारहाण करणाऱ्यांनी चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। तसंच मारहाणीच्या दरम्यान संबंधित तरुणाला शेण खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलाय। म्हणतात ना, हम रोटी के साथ में बोटी खाने वाले, तुम गोबर खाने वाले। आज ह्या लांड्याला आम्ही का कर रे अरे गिळणं आहे गिळणं का अरे इधर हाथ जोड़ते वहां पे जाके ना इंस्टाग्राम पे हमको गाल गाल आम्ही म्हणतात ना, हम रोटी के साथ में बोटी। काही लोक तोंडामध्ये जबरदस्तीनं आक्षेपार्ह वस्तू देत आहेत आणि त्याला मारहाण करत आहेत। असा जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा आम्ही तो तपासला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की 6 तारखेला आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये एक म्हशी वाहून नेणारा ट्रक पकडलेला होता। त्याच्या अनुषंगानं झालेली ही घटना आहे। त्यावेळी तिथल्या ड्रायव्हरनी सुद्धा एक एनसी दिलेली होती। त्या एनसीच्या वेळी ही घटना आंबेगाव पोलीस स्टेशनला कोणी सांगितलेली नव्हती। मात्र आम्ही त्याच्यामध्ये सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहेत हे निष्पन्न केले गेले। त्यामध्ये 4 जण आहेत असं लक्षात आलं। त्यातल्या 3 जणांच्या विरोधामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही पोलिसांनी फिर्याद दिलेली आहे। त्यातले 2 हेमंत गायकवाड आणि बिपाशा नावाची एक तृतीयपंथी व्यक्ती यांना आम्ही अटक केलेली आहे।